नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून त्याला पर्यायी रस्ता करण्याचे शासनाचे नियोजन आहे। या रस्त्यामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असून गावांचे महत्त्व वाढणार आहे। तर याच पर्यायी मार्गाबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून त्याला पर्यायी रस्ता करण्याचे शासनाचे नियोजन आहे। हा रस्ता म्हाळुंगे आंबेठाण, कोरेगाव किवळे, कडूस, चास, घोडेगाव, जुन्नर, अकोले संगमनेर असा असणार आहे। खाजगी विकास काढून तो रस्ता विकसित केला जाणार आहे। या रस्त्यामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असून गावांचे महत्त्व वाढणार आहे। त्याचबरोबर उरण, पनवेल, कर्जत, पाईट, राजगुरुनगर, शिरूर या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळाली असून या रस्त्यांचे रुंदीकरण व मजबूतीकरण करण्याची कामे सुरू आहेत। बोरघाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई पुणे रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून उरण, पनवेल, कर्जत, वांद्रे, आंबोली, पाईट, राजगुरुनगर, शिरूर हा रस्ता झाल्याने पुणे नगर, पुणे नाशिक, पुणे मुंबई या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होणार नाही। दोन्ही राष्ट्रीय महामार्ग या परिसरातून जाणार आहेत, त्यामुळे या गावचे महत्त्व वाढणार आहे। या रस्त्यावर दोन्ही कोरेगावांमध्ये जोडणारा भामा नदीवर मोठा पूल आहे। त्याचबरोबर चास या ठिकाणी देखील मोठा पूल प्रस्तावित असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले। तर मित्रांनो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या या पर्यायी रस्त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।